मीडिया टीम काय काम करते, रोहित पवारांची मीडिया टीम काय काम करते। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, जे क्षीरसागर आहेत, संदीप क्षीरसागर, ह्यांच्या भेटीचं औचित्य काय, ह्यांच्या भेटीचं औचित्य काय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे जरंगे सोबत लोक चालत आहेत किंवा गाड्यांमध्ये आहेत, या गाड्या ज्या आहेत, माझं म्हणणं आहे की हे जरंगे सोबतचं जे आहे, मी तुम्हाला पूर्वी म्हणत होतो, हे पॉलिटिकल अजेंडा सोबत पॉलिटिकली चालवलेली ही रॅली आहे। आणि मला हे म्हणायचंय की ही रॅलीचं जे भविष्य आहे, या रॅलीचं जे अंत आहे, माझं हे म्हणणं आहे की या रॅलीचा अंत हिंसक जर झाला, या रॅलीचा अंत जर हिंसक झाला तर ह्या सर्वस्वी जबाबदार जरंगे असेल। त्यासोबतच ही जेवढ्या लोकांची मी नावं घेतली, ती नावं सुद्धा त्यामध्ये तितकेच त्यांच्या पात्रतेनुसार पात्र असतील, हे सुद्धा मला डंकेकी चोटपे सांगायचंय। त्या पुढे जाऊन मला हे बोलायचंय की जरंगेच्या मागणीच्या बाबतीमध्ये सद्विवेक बुद्धी असलेलं कोणी सुद्धा जरंगेच्या बाजूने बोलायला तयार नाही, परंतु आतड्यातल्या कातड्याचं राजकारण करणारे, ज्या प्रकारे जरंगेने काल परत मुख्यमंत्री महोदयांचा अपमान केला, अगोदर महिलांचा अपमान केला, त्याच्या अगोदर लोकांच्या आया बहिणी काढल्या, तुम्हा माध्यमांच्या लक्षात आलं नाही। काल जरंगे बोलताना काय बोलला? जरंगे बोलला कोणत्या रक्ताचे आहेत, कोणत्या रक्ताचे आहेत, मला सांगा कोणत्या रक्ताचे आहेत। अशा प्रकारचं अपमानास्पद बोलणं, महिलांच्या बाबतीत अपमानास्पद बोलणं, याच्यावर आता तरी मी गुणरत्न, माझी ताई संसद रत्न आहे, सुप्रिया ताई संसद रत्न आहे ती, आणि मी गुणरत्न। ताई, तुमचा भाऊ गुणरत्न मागणी करत आहे, तुम्ही या वक्तव्यांचा निषेध करणार आहेत की नाही? शरद पवार गट निषेध करणार आहे की नाही? आणि म्हणून जरंगे डरता भी बहुत आहे। जरंगेच्या कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे। मी म्हणेल एक डायलॉग, जरंगेच्या या मुंबईमध्ये येण्याबाबतीमध्ये एक गाणं आहे, झलक दिखला जा 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 झलक दिखला जा, अरे जा 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 झलक दिखला जा। देख जरंगे, बात तो ऐसी है ना कि अनशन करना, आंदोलन करना इस भारत के संविधान की जो है डेमोक्रेसी में दिया हुआ अधिकार है। इसका मतलब ये नहीं है